विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. एवढ्याच जोरात यायला पाहिजे होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. ये पुन्हा टाळ्या होऊन जाऊ द्या. हे प्रत्येक समोरासाठी आता ते आपल्यासमोर संविधान जे डॉक्टर बाबासाहेबांनी भारत देशाला अर्पण केलं होतं तो देखावा आता सादर करणार आहे. मी वरती My fellow citizens, today we gather to celebrate a monumental day in our nation history, the anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar. Baba Sahib, he is a fondly remembered was polymath, economist, secular, reformer, शुभेच्छा. My school name is Sanskrit Yoga School and Junior College. We of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to serve to all its citizens. Yours is social, economic and political. Liberty of thought, expression, movement and knowledge. Equality of status and of opportunity. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर असे होते. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा आणि शिक्षण हे वाघिणी समुदाय हा त्यांचा मंत्र. आले किती आणि गेले किती उडून गेला करणारा पण स्वप्न नाही आणि संस्कार नाही माझ्या प्रेमाचा करणारा, माझ्या विमाचा करणारा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थँक्यू. We are not alone.
करत होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मूळ गावी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रामजी होते. त्यांच्या आईचं नाव भीमबाई होते. 1970 त्यांची शाळा जीवनात आटोटा सुरू होत्या. 1970 त्यांनी राज्यरत्नाची शिल्पकार होते. त्यांनी भारतीयाला राज्यरत्न शिकाऊ संघर्ष करा गुरुमंत्री जी भिंगेवार माननीय व्यासपीठ वंदनीय गुंजन वर्ग आणि येथे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी आणि मित्रमैत्रिणींनो, आज 14 एप्रिल भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर अर्थशास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थाने भारतातील स्त्री मुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आज या पवित्र दिवशी एका 10 वर्षाच्या शाळकरी मुलीच्या दृष्टिकोनातून मला या महामानव यांचे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजते. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत खडतर होते. ज्या काळात माणसाला माझ्यासारखे वागणूक मिळत नव्हते. शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी ज्यांना संघर्ष करावा लागला असे इकडे बघा समोर माझ्याकडे. इकडे बघा समोर.